सध्या महाराष्ट्रात सुरू असणारे आरक्षणाचे आंदोलन ही राजकीय झाली का हा प्रश्न उपस्थित होत आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। सर, मला एक सांगा की ओबीसी आरक्षणाची मागणी घेतली तर राज्य सरकारने आधीच लेखी दिलेला आहे। जरांगे यांची मागणीचा विचार केला तर राज्य सरकारकडे ती प्रक्रिया सुरू आहे। असं असताना देखील आंदोलनं ताणली जातात आणि जर का मागण्या मान्य झाल्या नाही तर थेट विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा लढवल्या जाईल अशी धमकी दिली जाते। त्यामुळे हे आंदोलन राजकीय समजायची की आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन समजायची? नाही, नक्कीच हे बघा, हे विचार करण्याला एक बाब आहे की सध्या वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या मराठा समाजाचे जरांगे पाटील असो किंवा आमचे काही ओबीसीचे नेते हे 288 जागा लढविण्याची भाषा बोलतात। मी त्या दोघांनाही शुभेच्छा देतो, परंतु एक सांगतो की त्या दोघांनी खरंच 288 जागा लढवाव्या। जेव्हा आपण हे सरकारला एखादं चॅलेंज करतो तेव्हा ते चॅलेंज आपण पूर्णत्वास न्यायला पाहिजे। आणि म्हणून ज्या दिवशी हे दोन्ही लोक 288 जागा लढवतील त्या दिवशी खरंच जनता आपल्यासोबत आहे की नाही याचा निर्णय लागेल। की मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की सामाजिक चळवळ आंदोलन ही वेगळी बाब आहे आणि राजकीय चळवळ ही वेगळी बाब आहे। सामाजिक चळवळीमध्ये एका हाकेला हाक देऊन लाखो लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात, पण तोच प्रश्न जेव्हा राजकीय प्रश्नाशी किंवा चळवळीशी येतो तेव्हा लोक वेगवेगळ्या राजकीय विचार प्रवाहाचे असल्यामुळे ते आपापल्या ज्या ज्या राजकीय प्रवाहाच्या विचाराचे असतील त्या त्या विचाराच्या कळप्यामध्ये जाऊन मिळतात। आणि म्हणून पाहिजे त्या प्रमाणामध्ये सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्यांना तेवढं यश मिळत नाही। आणि म्हणून सामाजिक प्रश्न सोडवत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या विचाराच्या लोकांना घेऊन सामाजिक प्रश्न हे सरकारकडून सोडवून घ्यावे लागतात, तेव्हा ही अशा प्रकारची राजकीय भाषा काम देत नाही। सध्या आपण जे चित्र बघितलं तर थेट निवडणुकीत उतराची भाषा सुरू आहे। आरक्षणाचा मुद्दा हा बाजूला सारताना दिसत आहे आणि कुठेतरी ही लढाई आता राजकीय लढाई झाल्या असं दिसत आहे। नाही, तेच ना, मग तुम्ही राजकीय भाषा आता वापरल्या जात आहे तेव्हा सामाजिक प्रश्न कुठेतरी बाजूला राहतात। सामाजिक प्रश्न बाजूला राहून मग राजकीय भाषा बोलल्या जाते। म्हणून मी म्हटलं की जोपर्यंत आपण निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार नाही तोपर्यंत आपली जी सामाजिक भाषा किंवा सामाजिक प्रश्न हे जनतेने किती स्वीकारले, जनता त्याच्यावरती किती सिरियस आहे हे आपल्याला कळत नाही। आणि म्हणून ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांनी एकदा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्याप्रमाणे चॅलेंज देतो आहे सरकारला आज की तुम्ही एवढ्या दिवसाच्या आज प्रश्न सोडवले नाही तर आम्ही एवढ्या जागा लढवू, त्या लढवायलाच पाहिजे। लढवल्याशिवाय आपल्यालासुद्धा आपल्या ताकदीचा अंदाज येत नाही। जेव्हा त्या निवडणुकीचे निकाल लागतील तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की आपण जो सामाजिक प्रश्न घेऊन चाललो आहे त्याच्याकरता जनता किती सिरियस आहे आणि आपलं काय यश आहे ना अपयश आहे। कुठेतरी या आंदोलनाच्या पाठीमागे राजकीय शक्तींचा देखील हात वाटतो की त्यांचा देखील राजकीय फायदा आहे, त्यामुळे देखील ते अशा प्रकारच्या आंदोलनाला खतपाणी देतात? नाही, मी असं म्हणणार नाही, कारण आंदोलन कुठलंही असो, सरकार असो किंवा विरोधक असो, त्यांचं पाठबळ हे कोणाला मिळते मी असं म्हणणार नाही। पण आंदोलनकर्ते जेव्हा प्रश्न घेऊन उभे राहतात तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पक्ष हे त्यांचे प्रश्न समजून घेत असतात आणि त्यांना सोडविण्याचे ते प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे राजकीय आहे हे नाही, मागून काय असेल मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारचं सपोर्ट आजपर्यंत तरी आम्ही कुठल्या सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा घेतला नाही। त्याच्यामुळे मी तशा प्रकारचे आरोप दुसऱ्यावरती कोणावर करणार नाही। आज आरक्षणाला घेऊन शरद पवारांची भूमिका पुढे आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की आरक्षणाची मर्यादित असायला पाहिजे, त्या मर्यादेला त्यांनी ओलांडायला नाही पाहिजे आणि कुठेतरी या संपूर्ण परिस्थितीवर केंद्र सरकारने आता लक्ष घालायला पाहिजे। नाही, आम्ही तेच तर म्हणतो ना की हा प्रश्न जो आहे विविध समाजाच्या आरक्षणाचा हा कुठल्याही राज्य सरकारच्या हातात नाही आहे, तो पूर्ण केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे। आणि म्हणून जोपर्यंत 1992मध्ये सर्वोच्च न्यायालयाने SC ST आणि OBCच्या आरक्षणाकरता जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे ती 50% मर्यादा केंद्र सरकार लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून रद्द करणार नाही, वाढवणार नाही, तोपर्यंत राज्य सरकारच्या हातामध्ये काही नाही।
आणि जसं बिहारच्या निकालामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं की त्यांनी 65% आरक्षण दिलं सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं. नाही, नक्की मी तेच म्हणतो आहे ना की बिहार असो, महाराष्ट्र असो किंवा आणखी कुठलं राज्य असो, जे जे राज्य अशा प्रकारचा प्रयत्न करतील समाजाला खुश करण्याकरता अशा प्रकारचे निर्णय घेतील, तेव्हा ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही. आणि म्हणून आजच्या घडीला केंद्र सरकारसमोर जे आव्हान आहे ते आव्हान असं आहे की सर्वात प्रथम केंद्र सरकारने सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी, 50% मर्यादा रद्द करावी आणि केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय स्थापन करावं आणि राज्य सरकारला अधिकार द्यावे की आम्ही आता ही 50% मर्यादा रद्द केलेली आहे, हटविलेली आहे आणि म्हणून तुमच्या राज्यामध्ये जे जे सामाजिक मागासलेले वाटतात त्यांची लोकसंख्या ज्या प्रमाणामध्ये असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही आरक्षण देण्याकरता मोकळे आहात. पण याच्याकरता लोकांची जनसंख्या आधी माहीत होती पाहिजे, लोकसंख्या माहीत झाली पाहिजे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये जातनिहाय जनगणना करून 50% मर्यादा रद्द करून ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून या देशातील 60% ओबीसींना केंद्र सरकारने न्याय दिला पाहिजे, हीच अपेक्षा आज केंद्र सरकारकडनं आहे. छोटा प्रश्न, राज्यात असेल किंवा देशात असेल असं काही उदाहरण आहे की ज्यांना लोकसंख्येच्या आधारावर तितकं आरक्षण मिळत आहे? नाही, हे बघा, आज शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना या देशामध्ये ज्या दिवशी घटना आली त्या दिवशीपासून आजपर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळतं आहे. ओबीसीला सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळावं असं अपेक्षित होतं. परंतु जेव्हा 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोगाच्या 2 शिफारसी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झाल्या आणि या ओबीसी समाजाला 52% आरक्षण देण्याचं विचार करण्यात आला, तेव्हा काही लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या याच्याप्रमाणे 50%च्या वर SC, ST आणि ओबीसी मिळून आरक्षण देता येत नाही आणि म्हणून तोपर्यंत SCला 15%, STला 7.5%, असं 22.5% आरक्षण ऑलरेडी SC आणि STला मिळून गेलं होतं आणि 50मधून 22.5% मायनस केले तर 27.5% शिल्लक राहत होते आणि म्हणून राऊंड फिगरमध्ये या देशामध्ये 52% असलेल्या ओबीसी समाजाला 27% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की हाके असेल किंवा जरांगे असेल ते जर का राज्य सरकारला चॅलेंज देत असेल की आम्ही 288 जागा लढू तर कुठेतरी त्यांनी त्या लढवाव्या, म्हणजे त्यांची क्षमता किती आहे, समाज त्यांच्या पुढे किती आहे हे देखील स्पष्ट होईल. आणि कुठेतरी विनाकारण गरज नसताना सामाजिक विषय हा राजकीय करून कुठेतरी समाजात तेढ निर्माण करणं किंवा राजकीय अडचणी निर्माण करणं हे देखील योग्य नसल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.